2024 हे वर्ष लवकरच आपला निरोप घेणार आहे. या वर्षात अनेक सिनेमे गाजले, तर सिनेमांसोबतच हे वर्ष अनेक मालिकांसाठीही हिट ठरलं. अनेक नव्या मालिका यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आल्या, तर मालिकांसोबतच अनेक दिग्गज कलाकारांनी सुद्धा टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. आज आपण जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांनी पुन्हा एकदा नव्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केलंय. यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. तब्बल 2 दशकांनंतर आपल्या लाडक्या अशोक मामांनी छोट्या पडद्यावर अगदी दमदार कमबॅक केलंय. कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेत ते अशोक माजगावकर ही भूमिका साकारतायत. हम 5 नंतर पुन्हा एकदा त्यांना छोट्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी खरी मेजवानी ठरली. आजही मालिकेतील त्यांचा अभिनय पाहताना प्रेक्षक अक्षरशः भारावून जातात. झी मराठीवरील आगामी लक्ष्मी निवास या मालिकेच्या निमित्ताने 2 कलाकार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतायत. अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लक्ष्मी निवासच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतात. सोनी टीव्हीवरील मेरे साई या मालिकेनंतर तुषार दळवी यांना आपण पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहणार आहोत. तर त्यासोबतच झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई या भूमिकेनंतर पुन्हा एकदा भावना या नव्या भूमिकेत अक्षया प्रेक्षकांच्या भेटीस येते. तर स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या निमित्ताने तब्बल 4 कलाकारांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलंय. मालिकेतील मानसी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सुर्वे, तेजस म्हणजेच अभिनेता समीर परांजपे, गायत्री म्हणजेच अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि रणजित म्हणजेच अभिनेता ओमप्रकाश शिंदे या कलाकारांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक केलंय. मालिकेतील त्यांच्या भूमिकांचं सुद्धा प्रेक्षकांकडून खूप कौतुक करण्यात येतंय. कलर्स मराठीवरील हे मन बावरे या मालिकेनंतर तब्बल 4 वर्षांनी अभिनेत्री मृणाल दुसानीस पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलीय. मृणालला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक सुद्धा खूप आतुर झालेत. तर मालिकेचं असणारं वेगळं कथानक हे प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधतंय. तर कलर्स मराठीवरील चंद्र आहे साक्षीला या मालिकेनंतर तब्बल 3 वर्षांनी अभिनेता सुबोध भावे सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला. मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. मात्र नुकतंच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण असं असलं तरी अनेक चाहत्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची मागणी केली आहे. स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता म्हणजे अभिजित आमकर. तुझ्या वाचून कर्मेना या मालिकेनंतर पुन्हा एकदा अभिजित छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. अभिजित सोबत या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे नितीश चव्हाण. मालिकेतील त्याच्या अजा या भूमिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. तर लागीर झालं जी नंतर नितीश झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला. मालिकेतील त्याच्या सूर्या या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेतील बबड्या ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. ही भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने साकारली होती. तब्बल 3 वर्षांनंतर आशुतोषने स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक केलंय. या मालिकेत तो सौमित्र ही भूमिका साकारतोय. या व्यतिरिक्त आणखी कोणत्या कलाकारांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यास तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.